दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आर्थिक आणि मानसिक छळाची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रातील अकोला इथे राहणाऱ्या अंजली गोपनारायण ही दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती। 21 जुलैला तिनं आत्महत्या केली। तिच्या सुसाईड नोटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे। परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या या युवतीला मानसिक तणावातून जावं लागत होतं। कोचिंग क्लास, घर मालकाचा दबाव, हॉस्टेलकडून होणारं आर्थिक आणि मानसिक शोषण यावर तिने भाष्य केले आहे। अंजली ही अकोल्यातून राजधानी दिल्लीत गेलेली होती। पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी अंजली हिने यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी म्हणून घरी येण्याचं स्वप्न पाहिलं होतं। 2 वर्षांपूर्वी ती दिल्लीत गेली होती। अधिकारी बनल्यानंतर सरकारी वाहनातूनच तिला घरी यायचं होतं, मात्र तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं आणि 23 जुलैला रुग्णवाहिकेतून अंजलीचा मृतदेह तिच्या घरी पोहोचला।